विष्णू सहस्रनाम स्तोत्रामधील सहस्र या शब्दाचा बरोबर उच्चार काय आहे हा प्रश्न तुम्हालाही पडतो का? मग हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. विष्णू सहस्रनाम या शब्दामधील सहस्र या शब्दाचा अर्थ आहे 1000. याचा बरोबर उच्चार करताना शेवटचे जे अक्षर आहे स्र यामध्ये अर्धा स आणि पूर्ण र असा उच्चार आहे. स्र स्र यामध्ये त नाही, त्यामुळे त चा उच्चार करायचा नाही. स्त्र हा उच्चार चुकीचा आहे. ऑनलाईन किंवा इतर काही छापील पुस्तकात स्त्र असे आढळल्यास ते चुकीच्या वापराने झालेले आहे हे लक्षात ठेवा. स्र आणि स्त्र अशा दोन पद्धती का प्रचलित झाल्या असतील तर त्या दोन अक्षरांमधील साधर्म्यामुळे. स्र आणि स्त्र या दोन्ही अक्षरांमध्ये फक्त एका रेषेचा फरक आहे आणि पूर्वी विविध व्यक्तींच्या हस्ताक्षरातील फरकामुळे ह्या दोन पद्धती प्रचलित झाल्या असाव्यात. तसेच स्त्र हा शब्द वापरून स्त्री, शस्त्र हे शब्दही बनतात. त्यामुळे सहस्र या शब्दातही स्त्रचा वापर केला गेला असल्याची शक्यता आहे. पण तुम्ही आता इथून पुढे लक्षात ठेवा सहस्र मधील स्र चा बरोबर उच्चार स अधिक र असा आहे. यात त चा उच्चार येत नाही. लिहितानाही स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे स ला खाली एकच तिरपी रेष द्यायची. स ला त्र जोडायचे नाही. चला तर मग पुन्हा भेटू एखाद्या स्तोत्र, मंत्र अथवा उपयुक्त माहिती सोबत. स्तोत्र अँड मंत्र चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि नवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा.